माजी आमदार शरद पाटील सर यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना धुळे ग्रामीण व धुळे शहरातील नागरिकांना हेतू पुरस्कार वारंवार दादागिरी करणे, मारहाण करणे, शिव्या करणे आदी प्रकार करणाऱ्या टोल वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले। सदरील बोरविल टोल नाका येथील कार्यरत सर्वच कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिक, मराठा समाजाचे कार्यकर्ते, नेते व इतर सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांना अनेक वेळा व वारंवार दमदाटी अंगावर धावून जाणे, मारहाण करणे, शिव्या करणे असे प्रकार करीत असतात। बोरविल टोल वरील अनेक कर्मचारी हे गुंड प्रवृत्तीचे व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। यावेळी सकल मराठा समाज धुळे जिल्हा सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, देवेंद्र पाटील, भैया शिंदे, संदीप पाटोळे, निम्मा मराठे, अतुल सोनवणे, प्रदीप भाऊसाहेब, किशोर वाघ, राजेंद्र मराठे, मनोज ढवळे, आबा कदम, भानुदास चौधरी, राजेंद्र इगडे, कैलास वाघारे, वीरेंद्र मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। हा गुन्हा रद्द झालाच पाहिजे, हा गुन्हा रद्द झालाच पाहिजे। शरद पाटील माफियावर गुन्हा दाखल झालेला आहे, या टोल माफियावर कारवाई झालीच पाहिजे। शरद पाटील साहेब यांच्याशी जो वाद घालण्यात आला आणि त्या संदर्भात संबंधित टोल चालक यंत्रणेने त्यांच्या विरोधामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी सुद्धा याची प्रायमा फेसी काही चौकशी केली नाही। थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेला असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं। त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं, त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे। तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली, त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला। मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात। टोल चालक जे ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही, केवळ आणि केवळ टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे, या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। बरं, संबंधित जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती। ती काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे, ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामहून मोठं स्वरूप दिलेलं आहे।